आज एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे भारत चीन सीमेवरील परिस्थिती ही अधिकच गंभीर झाली आहे। सीमेवरील हिंसेमध्ये 20 जवान शहीद झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे। लडाख जवळच्या गलवान खोऱ्यामध्ये चीनच्या सैनिकांसोबत मंगळवारी सकाळी झालेल्या संघर्षात 3 जवान शहीद झालेत तर 17 जण गंभीर जखमी झाले होते। मात्र 0 अंशाखालील तापमानामुळे या जखमी जवानांचा मृत्यू झाल्याचं लष्कराने सांगितलंय। भारतीय जवानांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामध्ये चीनचे 43 सैनिक मारले गेलेत तर अनेक चीनी सैनिक गंभीर जखमी झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे। गेल्या खरं तर काही दिवसांपासून लडाखजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्ष हा कमी झाला होता। मात्र सोमवारी रात्री झालेल्या झटापटीमुळे हा संघर्ष टोकाला जाण्याची आता शक्यता आहे। तर एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पूर्व लडाख भागातील गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैनिकांसोबत झालेल्या हल्ल्यात 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले। मूळचे तेलंगणाचे असलेले संतोष हे 2 डिसेंबर रोजी या पदावरती रुजू झाले होते। त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे। तर भारत चीन सीमेवरती झालेल्या हल्ल्यामध्ये लेह लडाखमध्ये जवान जे आहे सुनील झा हे शहीद झालेत। जवान सुनील झा हे सारण जिल्ह्यातील परसा या तालुक्यातील दिघरा इकडे रहिवासी होते। त्यांचे वडील सुखदेव राय ही आर्मीचे निवृत्त जवान होते। सुनील झा शहीद झाल्याची बातमी त्यांची पत्नी मेनका देवी यांना मोबाईलवरून मिळाली। या बातमीनंतर संपूर्ण कुटुंबावरती शोककळा पसरली आहे। तर भारत चीन मध्ये सध्या संघर्ष सुरू आहे आणि या संपूर्ण गोष्टींवरती बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमित भिडे आणि निवृत्त मेजर जनरल अनिल बाम। मी सर्वप्रथम अनिल बाम सरांकडे जाईन। सर, सध्या भारत आणि चीन मध्ये तणाव आता वाढत चाललाय। भारत पाकिस्तानचे वाद अगदी नेहमीच उघड राहिलेत, पण चीन आणि भारत यांच्यातले वाद हे कायम धुमसत राहिलेत। पूर्वीपासून म्हणजे जे सगळं छान सुरू आहे आपण दाखवलंय तसं नसून काय जे झाले हेच सत्य आहे आणि आता हाच प्रश्न आहे की ही घटना का झाली। नमस्कार, मला शेवटचं ऐकू नाही आलं। हा, म्हणजे नेमका हाच प्रश्न आहे का ही घटना काळजी झाली आहे ती का झाली। नमस्कार, सर्वप्रथम जे 20 आपले शूरवीर जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली। तुमचा प्रश्न होता की असं का होतं की पाकिस्तान बद्दल तुमचा प्रश्न होता की पाकिस्तान बद्दल आपल्याला सगळं ओपन माहिती असतं, पण चीनच्या सोबत जे काही घटना घडतात त्यांच्यामध्ये इतकं का सिक्रेसी असते किंवा बाहेर का नाही येत। या दोन्ही देशांच्या मध्ये फरक आहे, पाकिस्तान आणि चीन। पाकिस्तानशी आपलं LC असो, इंटरनॅशनल बॉर्डर असो की बाकी एरियाज असो, हे क्लिअर डिमार्केशन आहे। चीनच्या बरोबर आपलं जे संबंध आहेत आणि आपलं जे LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, ह्याच्यामध्ये खूप डिस्प्यूट आहे। परसेप्शन मध्ये खूप फरक आहे। 1962 नंतर जे काही लेवल्स अचीव केले, 1993 मध्ये जेव्हा कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स सुरू झाले तेव्हा काही लाईन्स ड्रॉ केल्या होत्या। त्या परसेप्शन मध्ये फरक असल्यामुळे नेहमी लडाख आणि ईस्टर्न इंडियामध्ये, सिक्कीम एरियामध्ये प्लस अरुणाचलमध्ये नेहमी गोंधळ होतो की कुठली एरिया कोणाची आहे। हिंदुस्थान कम्प्लिटली क्लिअर आहे की आपली एरिया कुठे आहे। आता स्पेसिफिक या जागेवरती येण्याचं म्हणायचं तर लडाखमध्ये जवळजवळ 857 किलोमीटर्स आहेत जी आपली बॉर्डर आहे। त्याच्यामधनं 368 किलोमीटर्स हे इंटरनॅशनल बॉर्डर आहे। बॅलन्स 489 हे आहे LAC, जिथे परसेप्शन डिफर करतं। इथे राहून राहून प्रत्येक वेळा तुम्हाला ऐकू आलं असेल किंवा तुम्ही बातम्यांना सांगितलं असेल की स्कर्मिशेस होतात, गुत्तमगुत्ताची लढाई होते, एकमेकाला थांबवलं जातं। स्पेसिफिकली बोलणं झालं तर गलवानमध्ये वेगवेगळ्या लेवल्सवरती पोझिशनमध्ये डिस्प्यूट आहे। जे चीन क्लेम करतं की ही एरिया आमची आहे,
आपलं ठाम मत आहे आणि करेक्ट मत आहे की ते एरिया आपला आहे. तर जेव्हा चीन जर का ॲग्रेशन करायचं तयारी करते किंवा कोशिश करते तर त्याला नाकाम करणं खूप जरुरी आहे. म्हणून जितक्या बातम्या पाकिस्तानच्या बद्दल येतात तितक्या चीनच्या येत नाहीत. हो, नक्कीच. आमचे प्रतिनिधी सध्या अमित भिडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. अमित, तुम्ही स्वतः रिपोर्टिंगसाठी यापूर्वी लडाखला गेला आहात. चीनची नजर लडाखवरतीच का? काय असे या लडाखचं महत्व आहे आणि या सगळ्या भागामध्ये आता कारवाई करायचं भारताने ठरवलं तर कशा पद्धतीने ही करता येईल? शैलजा, तू म्हणलीस तसं की आपण झी 24 तास तर्फे लडाखमध्ये आपण रिपोर्टिंगसाठी गेलो होतो. सुरुवात आपण लेहमधून केली होती आणि लेहमधून आपण कारगिलच्या दिशेने म्हणजे भारत पाकिस्तान दरम्यान असलेलं जे लाईन ऑफ कंट्रोल आहे, एलओसी ज्याला म्हणतात, तिकडे आपण गेलो होतो. त्यावेळेला आपण चायना बॉर्डर कव्हर केली नव्हती. पण तिकडे लेहला गेल्यावर सुद्धा एकूणच लेहची परिस्थिती, लडाखची परिस्थिती ही लक्षात येते. आपल्याला इथे न्यूजरूम मध्ये बसून किंवा इकडे समुद्र सपाटीवर बसून याचा अंदाज येणार नाही. पण हवा विरळ होणं म्हणजे काय आणि त्याच्यानंतर एवढ्या उंचावर अतिशय थंड वातावरणामध्ये लढाई करणं म्हणजे काय, हे त्यावेळेला आम्हाला तिकडे पाहायला मिळालं. आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये भारतीय जवान लढत असतात. बेसिकली त्यांचा शत्रूशी संघर्षापेक्षा त्यांचा पहिला संघर्ष असतो तिकडे निसर्गाशी. आधी निसर्गाशी 2 हात करा, तिकडे निसर्गाशी सामावून घ्या आणि त्याच्यानंतर शत्रूशी 2 हात करा. एवढं कठीण आव्हान तिथे लडाखमध्ये असतं. आता लडाखमध्ये चायनाविषयी आपण जर का बोलायचं झालं तर गलवान व्हॅली असेल किंवा हॉट स्प्रिंग असेल किंवा पँगॉंग लेक असेल, हे जे पूर्व लडाखचे जे भाग आहेत, तर पूर्व लडाखच्या या भागामध्ये त्यांच्या शेजारी आहे अक्साई चीन, जो चीनने 1962 मध्ये व्यापला होता. आणि त्याच्यानंतर हा भाग जी जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे ती सातत्याने वादग्रस्त ठरलेली आहे. तिकडे दुर्गम प्रदेश आहे हा, तिकडे बर्फ असतं, तापमान उणे मध्ये असतं, म्हणजे उणे 20 वगैरे असतं. अशा वेळेला युद्धसामग्री एवढ्या उंचावर नेणं, यासाठी तिकडे रोड बांधणं, ब्रिजेस बांधणं हे इंडियन आर्मी सातत्याने करत असते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सातत्याने तिकडे मध्ये मध्ये हिमस्खलन होत असतं, काही होत असतं, रस्ते वाहून जातात. अशा बिकट परिस्थितीमध्ये आर्मी तिकडे सतत इन्फ्रास्ट्रक्चर उभा करते आणि आपली ही सीमा, अशांत असलेली सीमा, चीनची नेहमी लक्ष असलेली सीमा सातत्याने राखण्याचं काम आर्मी करत असते. हेच पुढे आर्मी करत राहील हा विश्वास आहे. नक्कीच. अमित, या ठिकाणी आपल्यासोबत निवृत्त मेजर जनरल अनिल बाम हे आहेत. त्यांना तुम्हीही प्रश्न विचारू शकता. तर नमस्कार, अमित भिडे बोलतोय. सर, हा जो आता गलवान खोऱ्याचा हा मुद्दा आता गाजतोय, याच्यामध्ये आपण सगळ्यांनी एक पार्श्वभूमी पाहिली ह्याच्या आधी, की अनेकदा सांगूनही झाली की हा नक्की वाद काय आहे, गलवान खोऱ्यात नक्की काय दोघांचे स्टेक्स आहेत दोन्ही देशांचे. एक मुळात सगळ्यांना प्रश्न पडतो, जर का कालच्या घटनेच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर, की अनेक वेळेला आपण भारत पाकिस्तान सीमेवर ज्याप्रमाणे बघतो की सैनिक हातात बंदुका घेऊन असतात, कर्नल साहेबांचा स्वतःचा तोफखाना असतो, अनेक तिकडे शस्त्र घेऊन सैनिक दिसतात. भारत चीन सीमेवर कालची जी हाणामारी झाली किंवा जे डिस्प्यूट झाले ते दगड लाठ्या काठ्या यांनी झाले, हा फरक काय आहे नेमका, हे सर्वसामान्यांना जाणून घ्यायला आवडेल. ओके, अमित, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. पूर्ण गलवान व्हॅलीमध्ये जर का आणि त्या एरियामध्ये पाहिलं तर ते हाईट्स जे आहेत ते 14,000 ते 16,000 मीटर्सवरती आहेत आणि ते प्लेन्समध्ये, व्हॅलीमध्ये आहे. जिथे जिथे डिप्लॉयमेंट करू शकतो ते 18 ते 20,000 मीटर्सवरती, फीटवरती आहेत. इतक्या एरियावरती जर का डिप्लॉयमेंट करायचं झालं तर त्या हाईट्सवरती डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजिकली या टॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. म्हणून ज्या एरिया ऑक्युपाय करतो, जिथून आपल्याला ऑब्झर्वेशन आहे, आपल्याला डॉमिनेशन आहे, हे आपण ऑब्झर्वेशन करतो. तुमचा प्रश्न होता की आपल्याला पाकिस्तान साईडला दिसतं पूर्ण हतियार, वेपन्स, रायफल्स घेऊन जवान आपलं ड्युटी करतात, इकडे का नाही आहे.
कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्समध्ये अंडरस्टँडिंग आहे बिटवीन द बोथ नेशन्स की ह्या दोन देशांच्या मध्ये ह्या डिस्प्युटेड एरियामध्ये कोणीही हतियार कॅरी करणार नाही. जर का हतियार कॅरी करत असतील ड्युरिंग पेट्रोलिंग आणि जर का समोरचा पेट्रोल भेटला तर रिक्वायरमेंट आहे की जे वेपन्स आहेत किंवा रायफल्स आहेत त्यांचे बॅरल्स विल पॉइंट डाऊनवर्ड्स. हे एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर आहे. हे एम करतं की कशा प्रकारे शांती राहील, कशा प्रकारे आपण बरोबर राहून दोघं डेव्हलपमेंट करू शकतो. पण जे कारवाई एप्रिल एंडमध्ये आणि मे बिगिनिंगमध्ये चायनाने केलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जसं तुम्ही म्हणाले पेंगॉंग त्सो लेक, हॉट स्प्रिंग्स, गलवान व्हॅली हे सगळे स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आहे. बाकी दोन्ही ठिकाणी थोडा वाद कमी झाला. गलवान व्हॅलीमध्ये अजून का आहे तर अंडरस्टँड करायची जरूरत आहे की दरबुक, शोक, डीबीओ हे ह्या रस्त्यावरती जो स्ट्रॅटेजिक रोड आहे, जो बिल्डअप केला आहे इन्फ्रास्ट्रक्चर, भारताने आपल्या एरियामध्ये हे चीनला पाहत नाही. जेव्हा ते डेव्हलपमेंट करतात तेव्हा सगळं मंजूर आहे. जेव्हा इंडिया डेव्हलपमेंट करतं इन्फ्रास्ट्रक्चर फॉर फॉरवर्ड मुवमेंट ऑफ ट्रूप्स, इक्विपमेंट आणि वेपन्स, बिकॉज ही गरज आहे, तर ते चीनला पाहत नाही. आणि सध्याच्या टाईममध्ये जे चीन एकटा पडला आहे बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स, त्यांनी जे कारवाई केली आहे, काहीतरी लक्ष वेधून दुसरीकडे करण्यासाठी हे चीन हे कारवाई करतं. त्यामुळे तुम्ही पाहता की गुत्तम गुत्ताची लढाई, तुम्ही पुष्कळदा व्हिडिओज पण पाहिले असतील की दोन्ही हात मागे ठेवून छातीला छाती भिडवून एकमेकाला धक्का मारतात. हे कारण अंडरस्टँडिंग आहे की वेपन्स तिथे कॅरी नाही करायचे. आणि म्हणून ही जी इव्हेंट पण झाली फ्रॉम इव्हनिंग टिल मिडनाईट परवा मंगळवारी, ह्याच्यामध्ये पण एकही गोळी नाही चालली बिकॉज बोथ ट्रूप्स ॲडियर टू इट. बट जे ॲक्च्युली झालं, फॉर एक्झाम्पल कर्नल संतोष, त्याला जे झालं अँड ही वॉज किल्ड बाय बॅटरिंग, म्हणजे आयर्न रॉड्स विथ नेल्स एम्बेडेड टू इट आणि दगडं धोंडे घेऊन मारामारी झाली. आजच्या जमान्यामध्ये अशी लढाई कुठेच होत नाही. गुत्थम गुत्ता लढाई नाही होत. लढाई नेहमी दूर राहून डिस्टन्स वेपन्स घेऊन, एरिया डिस्ट्रक्शन वेपन घेऊन होऊ शकते. पण आज चीनला कळलं पाहिजे की आज भारत आर्म फोर्सेस आणि इंडियन आर्मी इज नॉट द इंडियन आर्मी ऑफ 1962. अमित सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले गेलेले राहा. सध्या एक महत्त्वाची बातमी या संदर्भातली समोर येते आहे. तर भारत चीन वादामध्ये आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. LOC वरती असलेल्या भारत आणि चीनी सैन्याच्या स्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं अमेरिकेच्या प्रवक्त्यानं पत्रकार परिषदेत सांगितलंय. शहीद झालेल्या भारतीय जवानांना अमेरिकेने श्रद्धांजली सुद्धा वाहिली आहे. भारत चीननं सैन्य मागे घेण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. सद्यस्थितीवरती शांतीपूर्ण तोडग्याचं आपण समर्थन करत असल्याचंही अमेरिकेनं यावेळी स्पष्ट केलं. अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 जून रोजी झालेल्या फोन संभाषणामध्ये भारत चीन सीमा मुद्द्यावरती चर्चा झाल्याचंही अमेरिकेनं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. तर माझ्यासोबत निवृत्त मेजर जनरल अनिल बाम आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे. अनिल जी, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जर ठरवलं चीनची कोंडी करायचंय तर कशा पद्धतीनं ही कोंडी आपण करू शकतो? चीनची कोंडी करणं जरुरी आहे, कारण तो नेहमी आपला फन उभारतो आणि काही ना काही कारवाई करतो. पण सर्वात पहिले आपल्याला आपलं रक्षण करणं जरुरी आहे. सबसिक्वेंटली कोण देश कोणाला सपोर्ट करतं, कोण देश काय कारवाई करतं, हे सबसिक्वेंट इश्यू आहे. द पॉइंट आत्ता जो आहे की आपल्या देशावरती संकट आहे, हे आपली जिम्मेदारी आहे, आपल्या देशाची जिम्मेदारी आहे, आपल्या देशाची पॉलिटिकल विल आहे, आपल्या देशाची डिप्लोमॅटिक विल आहे, आपल्या देशाची आर्म फोर्सेस आहे. आणि हे तिन्ही सक्षम आहेत आपल्याला कुठलीही संकटामधून बाहेर काढायला. इंडियन आर्मी इज केपेबल ऑफ सॉर्टिंग आउट एनी डिस्प्यूट ॲट एनी प्लेस.